हे गणित वर्तुळ या धड्यातलं आहे. सराव संच 3.4 त्याच्यामधलं 6 नंबरचं गणित. तर आकृतीमध्ये झेड आणि डी हे दोन 90 अंशाचे कोन दिलेले आहेत. आपल्याला आकृतीमध्येच मेन्शन केलेलं आहे ते. म्हणून आणि सिद्ध करायला सांगितलं की डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे. तर चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोन जे असतात त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग हे दोन जर आपण कोन घेतले तर बघू आपण त्यांची बेरीज 180 येते का. म्हणून कोन डब्ल्यू झेड पी बरोबर किती आहे 90 अंश. त्यानंतर कोन डब्ल्यू टी पी 2 नंबरचा मुद्दा, कोन डब्ल्यू टी पी हा पण 90 अंशाचा आहे. आणि ही माहिती आपल्याला गणितात आकृतीत दिली म्हणजे ती इनडायरेक्ट पक्षात दिलेली माहिती झाली. मग आता त्यानंतर हा जो पूर्ण चौकोन होतो चौकोन डब्ल्यू झेड पी टी याच्यामध्ये बघू आपण. चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये आता ह्या पूर्ण चौकोनामध्ये समोरासमोरच्या कुठल्याही दोन कोनांची बेरीज जर 180 आली तर हा चक्रीय चौकोन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून कोन डब्ल्यू झेड पी अधिक कोन डब्ल्यू टी पी यांचं माप किती. डब्ल्यू झेड पी 90 अंशाचा आहे आणि हा पण 90 अंशाचा आहे. हे झाले 180 अंश. आणि जर दिलेले समोरासमोरचे कोन जर 180 अंशाचे असले तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. म्हणून चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे. आणि ह्याला रिझन असणार चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. त्यानंतर आपल्याला गणितात दुसरा प्रश्न सांगितला आहे की बिंदू एक्स झेड टी वाय एकाच वर्तुळावर आहेत. तर ते एकाच वर्तुळावर आहेत का नाही ते आपल्याला सिद्ध करायचे. आकृतीमध्ये कोन एक्स झेड वाय 4 नंबरचा पॉईंट घेऊ आपण. कोन एक्स झेड वाय इकडे बघा, हा कोन एक्स झेड वाय हा 90 अंशाचा आहे. याला रिझन काय असणार तर पक्ष हा 90 अंशाचा आहे. म्हणजेच कोन एक्स झेड वाय हा एक्स वाय, आता इकडे बघा हा खालचा व्यास, हा जर व्यास समजला आपण तर हा अंतर्लिखित असणार वर्तुळाचा कोन. एक्स वाय झेड हा एक्स वाय व्यास असलेल्या अर्धवर्तुळामध्ये किंवा अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन असेल किंवा अंतर्लिखित असेल आणि हा जर अंतर्लिखित असेल तर झेड हा बिंदू हा एक्स वाय व्यास असलेल्या अर्धवर्तुळावर किंवा वर्तुळावर असेल. त्याचप्रमाणे बघा, जसा झेड हा बिंदू जर ह्या व्यासवर असेल तर हा इकडं पण एक काटकोन त्रिकोण तयार होतो.
एक्स टी वाय. आणि मग एक्स टी वाय हा जर काटकोन त्रिकोण होत असेल आणि हा एक्स वाय जर व्यास असेल तर त्याचप्रमाणे टी हा बिंदू एक्स वाय व्यास असलेल्या वर्तुळावर असेल. आणि आता इकडे बघा, जर झेड आणि टी हे बिंदू जर वर्तुळावर दोन्ही असतील तर एक्स वाय हा तर व्यास आहे, म्हणजेच हे एक्स आणि वाय हे बिंदू सुद्धा वर्तुळावर असतील. म्हणून समजा ह्या वरच्या आपण विधानांना नंबर देऊ 5 आणि 6 नंबर 7. म्हणून विधान 6 व 7 वरून बिंदू झेड टी एक्स वाय हे एकाच वर्तुळावर आहेत. व्हिडिओ 1-2 वेळेस बघा, नक्कीच गणित लक्षात येईल. एवढं पण गणित असं अवघड असं नाही आहे. ठीक आहे, थँक्यू.